नीट पेपर फुटी प्रकरणावरून सुरू झालेलं विद्यार्थ्यांचं आंदोलन आता देशभरात चर्चेचा विषय बनला आहे. या आंदोलनाचं नेतृत्व करणारे काँग्रेस जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. अभिजित दिपके यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला सुरुवातीला काही विद्यार्थी आणि तरुणांचा पाठिंबा होता, पण जसजसा काळ पुढे गेला तसतसा या आंदोलनाला देशभरातून प्रतिसाद मिळू लागला. अनेक शहरांमध्ये विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलनाला समर्थन दिलं. आंदोलनादरम्यान पोलिसांनी लाठीचार्ज केल्याच्या घटनेनंतर वातावरण आणखी तापलं. या घटनेनंतर विविध विरोधी पक्षांच्या नेत्यांनी विद्यार्थ्यांना पाठिंबा दर्शवला. काही नेते आंदोलनस्थळी पोहोचले तर काहींनी सोशल मीडियावरून भूमिका मांडली. अशातच अभिजित दिपके यांनी सोशल मीडियावर एक महत्त्वाची माहिती दिली. त्यांनी सांगितलं की गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती बिघडली आहे. अंगदुखी, ताप आणि अशक्तपणामुळे डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला आहे. त्यामुळे ते काही काळ आंदोलनास्थळी उपस्थित राहू शकणार नाहीत. आपल्या संदेशात त्यांनी आंदोलनात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांची माफी मागितली व ते म्हणाले की मी आज आंदोलनात उपस्थित राहणार नाही, पण थोडी विश्रांती घेतल्यानंतर पुन्हा नव्या जोमाने आंदोलनात सहभागी होईल असं आश्वासनही त्यांनी दिले आहे. अभिजित दिपके यांनी असंही सांगितलं की आंदोलन थांबणार नाही. विद्यार्थी शांततेच्या मार्गाने आपला लढा सुरू ठेवतील आणि योग्य वेळी ते स्वतः पुन्हा आंदोलनात सहभागी होतील. या आंदोलनाला यापूर्वीही अनेक राजकीय नेत्यांनी भेट दिली. काही नेत्यांनी विद्यार्थ्यांचा संवाद साधत त्यांच्या मागण्यांना पाठिंबा दिला. त्यामुळे या आंदोलनाची चर्चा केवळ विद्यार्थ्यांपुरतीच मर्यादित राहिली नाही, तर राष्ट्रीय राजकारणातही पसरू लागली. यापूर्वी सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनीही आंदोलनाला पाठिंबा देत उपोषण केलं होतं. यानंतर अभिजित दिपके यांनीही उपोषणाची घोषणा केली होती. मात्र चर्चेनंतर त्यांनी तो निर्णय मागे घेतला आणि आंदोलनाचं नेतृत्व सुरूच ठेवलं. काही दिवसांपूर्वी झालेल्या चलो संसद आंदोलनातही अभिजित दिपके स्वतः विद्यार्थ्यांसोबत सहभागी झाले होते. पावसातही हजारो विद्यार्थी रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळालं. त्यानंतर आंदोलन अधिक चर्चेत झालं. आता मात्र त्यांची प्रकृती बिघडल्यामुळे आंदोलनाचं पुढचं नेतृत्व कसं होणार, विद्यार्थ्याची भूमिका काय असेल आणि पुढची रणनीती काय असेल याकडे सर्व महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. व यातच सोनम वांगचुक यांनी आपले उपोषण सोडल्याचे चित्रही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. तर एक गोष्ट मात्र स्पष्ट आहे, विद्यार्थ्यांच्या मागण्या आणि आंदोलन याविषयीची चर्चा अजूनही सुरू आहेत. पुढे काही दिवसात या आंदोलनाची दिशा काय ठरेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तर मित्रांनो, या संपूर्ण घडामोडीवर तुमचं मत काय आहे? विद्यार्थ्यांच्या मागण्यावर सरकारने अधिक संवाद साधावा असं तुम्हाला वाटतं का? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या मराठी भूमी चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. जय महाराष्ट्र.